विजयजी तरे साहेब समाजसेवक, पंकज राऊत साहेब पालघर जिल्हा पत्रकार संघटना कोषाध्यक्ष, साप्ताहिक पालघर वृत्तांत आपण बघतोय, मोहनजी म्हात्रे साहेब संपादक तारापूर संघर्ष वृत्तपत्र, यतीन हेमंत पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य, गोलंदाजी ट्रॅकवर आले आहेत गोलंदाज संदीप पाटील, इथे मात्र सरळ डाऊन द ग्राउंड उडवण्याचा प्रयत्न आहे, चेंडू नो मॅच लँडला पडतोय, फील्ड केला जाईल, त्याचवर 2 धावा कंप्लीट. त्याच्यानंतर आदरणीय रजनीकांत पाटील साहेब मामा, शेषवंशीय क्षत्रिय भंडारी समाज पालघर डहाणू अध्यक्ष, सो सपना वीरेंद्र म्हात्रे नगरसेविका मुंबई, रवींद्र म्हात्रे साहेब, रवींद्र बंड्या म्हात्रे नगरसेवक पालघर नगर परिषद, त्यांना मी थँक्यू म्हणतोय. प्रियंका म्हात्रे नगरसेविका पालघर नगर परिषद, योगिता अजित म्हात्रे उपसरपंच कुडण, अध्यक्ष राणी लक्ष्मीबाई महिला मंडळ कुडण, यांनाही मी थँक्यू म्हणतोय. शैलेची म्हात्रे साहेब स्वस्तिक फूड बॉक्सेस, हर्षल सावेसाहेब समाजसेवक, पंकजी नाईक साहेब, इथे मात्र फुलटॉस चेंडू उडवण्याचा प्रयत्न आहे, चांगलं फिल्डिंग आहे डीप काऊ कॉर्नरला. पंकजी नाईक साहेब श्री समर्थ कृपा ऐकवा सेल्स अँड सर्व्हिस, दिल्लीची म्हात्रे साहेब कुडण समाजसेवक, प्रवीणजी लहांगे साहेब माजी सरपंच वेंगणी, मकरंद पाटील साहेब भाजप अध्यक्ष कुडण, विराजी पाटील साहेब समाजसेवक, चांगला चेंडू डॉट बॉल बघायला मिळतोय. त्यानंतर प्रवीणजी राऊत साहेब, ज्यांच्या माध्यमातून जनरेटर आम्हाला प्रोव्हाइड झालंय, अनिकेतजी पाटील साहेब माऊली कॅटर्स, ते मिस टाइम शॉट, झेल बाद आपल्याला बघायला मिळत आहेत. अंकित म्हात्रे साहेब डेकोरेटर्स, ज्योतिर्लिंग ज्वेलर्स, ॲडव्होकेट हेमंतजी पाटील साहेब, रंजनजी चुरी साहेब समाजसेवक, कल्पेशजी पाटील साहेब पोलीस पाटील कुडण, मयुरेश राऊत समाजसेवक, भावेशजी मोरे साहेब समाजसेवक, जितेशजी गरज साहेब समाजसेवक आणि धीरजजी भंडारी साहेब समाजसेवक, हे सर्व आमचे पाठीराखे आहेत. त्यांना मी नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून थँक्यू म्हणतोय, ज्यांचं खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेला मिळालेलं आहे. पुनश्च त्यांना थँक्यू म्हणत आपण वळतोय या मॅचकडे. आणि जी सायकल आम्हाला मॅन ऑफ द सिरीजची प्रोव्हाइड झालं आहे पालघर क्रिटिकेअर नर्सिंग होम यांच्याकडनं, म्हणजेच मान्य श्री संदीप पाटील व रोहन पाटील सरांच्या माध्यमातून त्यांना मी थँक्यू म्हणतोय आणि वळतोय मॅचकडे. पुढील चेंडू आखुडला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि आणखीन एक धक्का लागतोय. थँक्यू योगेश किणी यांचा एक सुंदर झेल आणि माननीय यतीन जाधव साहेबांच्या माध्यमातून त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक अनाउन्समेंट झालं आहे.
दरम्यान आणखीन एक डॉट बॉल इथे बघायला मिळतोय. योगेश किणी यांच्यासाठी आपण बघतायत माननीय यतीन जाधव साहेबांच्या माध्यमातून 500 रुपये कॅच घेतल्याबद्दल आपण बघतोय. घेतला तर त्यांना मिळणार आहे. दरम्यान आपण बघू शकाल डॉट बॉल आणखीन एक बघायला मिळतोय. चांगली गोलंदाजी इथून पुढील चेंडू धावा स्कोर कार्ड वरती 9. चांगलं टायमिंग इथे बघायला मिळतंय. चेंडू सरळ जाते तो सुपर कव्हर्समध्ये डीपमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण थोडंसं कंट्रोल ठेवलं आहे. शिवसाई संघाची गोलंदाजी ही क्लास राहिले काली आणि आजही. आज मात्र प्रथमतः त्यांनी टॉस जिंकलाय. काल दोन्ही टॉस ते हरले होते. प्रथम बॅटिंग आली होती. इथे मात्र टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करताना संघ आपल्याला बघायला मिळतोय. सन्माननीय मधुकर दळवी साहेब व विजय तरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. मी त्यांना विनंती करतोय की त्यांनी कृपया मुख्य मंचाजवळून आस्थानस्थ व्हायचं आहे. सन्माननीय मधुकर दळवी साहेब व विजय तरे साहेब यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी कृपया मुख्य मंचाजवळ यायचं आहे व आस्थानस्थ व्हायचं आहे. दरम्यान पुढील चेंडू गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाज आपण बघतायत दर्शनने प्रभावित केले कालीही आणि आजही. पुढील चेंडू थोडासा पडल्यानंतर मध्ये आलाय चेंडू. हलकासा पंच केलाय. शॉर्ट मिडऑफमध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. तद्वर सिंगल कंप्लीट होते आणि धावसंख्या 11 वर स्थिरावले. 11 ऑन स्कोर कार्ड. पुढील चेंडू दर्शन चांगली गोलंदाजी करताना राईट मोर द विकेट. फॉलो थ्रू खूप चांगला या गोलंदाजाचा. ऑप्शनच्या थोडासा बाहेर होता. स्लाइस करण्याचा प्रयत्न. गुड स्पोर्ट्समॅन स्पिरिट बघायला मिळतोय. स्वतः या ठिकाणी सांगतायत फलंदाज की आम्ही बाद आहेत. एक मोठी संस्काराची गोष्ट या ठिकाणी बघायला मिळत आहे. गुड वर्क. जाऊया आपण डीजेकडे आणि येऊया तदनंतर मॅचकडे. पुष्पक मैदानाच्या आतमध्ये येतोय. आसनगावला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. आयकॉन खेळाडू म्हणून वर्णी लागते त्यांची आणि एक मोठी जिम्मेदारी त्यांच्याकडे इथे बघायला मिळते. तर आपण बघतायत अप्रतिम अशी मॅच. सुंदर लेंथ लाईनने मेंटेन करणारे प्रत्येक चेंडू. संदीप पाटील मागच्या मॅचचे हिरो. पुढील चेंडू हलकासा ब्रेक होता. यावेळेला थोडासा पुढे खेळवलाय. पिकअप शॉट खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय आणि फलंदाज या ठिकाणी माघारी परतताना ज्या ट्रॉफीसाठी संघर्ष चालतोय कालपासनं त्या ट्रॉफीज आपल्याला आदरणीय व्यक्तिमत्व माननीय वसंतजी सखाराम जाधव साहेबांच्या माध्यमातून प्रोव्हाइड झाल्यात. त्यांना आम्ही कोटी कोटी धन्यवाद देतोय की सुंदर आकर्षक ट्रॉफीज आपण बघताय ज्या आमच्या मुख्य मंचाची शोभा वाढवत आहेत. आणि 2 दिवस ज्याच्यासाठी संग्राम आपल्याला बघायला मिळतोय. एक अतिशय सुंदर बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. शेषवंशीय क्षत्रिय भंडारी समाज पर्व दुसरं आहे. भंडारी प्रीमियर लीग आणि एक आकर्षक ट्रॉफीज आम्हाला सौजन्य आदरणीय वसंतजी सखाराम जाधव साहेबांना आम्ही थँक्यू म्हणतोय. वळतोय पुणे मॅचकडे. न्यूमान मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. निलेश पाटील. अनुभव प्रचंड आहे. कालच्या दिवसामध्ये वेरी फर्स्ट बॉलला षटकार मारला होता निलेश पाटीलनं. त्याच पद्धतीचा खेळ इथे हवा आहे. स्टेपावर करत थोडंसं ड्राईव्ह केला. बॅक टू द बॉल ड्राईव्ह. गिरीश माथा थोडेसे बेगानं आले होते. थोडासा थ्रू वायडिश होता. सिंगल कंप्लीट होते आणि धावसंख्या पोहोचते 12.
भंडारी समाज मंडळ कुडण खूप चांगलं नियोजन, दर्जेदार नियोजन. आयोजन प्रत्येक जण करत असतो, परंतु नियोजन हे टॉप क्लास इथे बघायला मिळते आणि त्यासाठी सर्व श्रेय जाते भंडारी समाज मंडळ कुडण. जेवणाची उत्तम व्यवस्था आपण बघतायत. कालपासून आजपर्यंत सर्वांना जेवणाची एक सुंदर व्यवस्था, जेवणाचा आस्वाद आपल्याला बघायला मिळतोय. सुंदर क्रीडांगण सजवले गेले, भव्य असं व्यासपीठ आपल्याला बघायला मिळतोय. पुढील चेंडू, फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न, एक धाव परिपूर्ण होतोय. थ्रो खराब झाला असं म्हणायला हरकत नाही. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे आणि 2 धावा परिपूर्ण. पहिली मॅच झाली होती या 2 संघामध्ये आपण बघितली कालच्या दिवसामध्ये. सनसाई जीविका 11 नंडोरीच्या विपक्ष सनसाई कुडण यांच्यातलं बॅटल होतं आणि पहिल्या मॅचमध्ये लीग स्टेजच्या पराभूत केलं होतं फिल्डिंग टीमला आणि आता ते पुनश्च एकमेकाच्या समोर उभे राहिलेले आहेत या महत्त्वाच्या डू ऑर डाय मॅचमध्ये. आपल्याला संदीप पाटील फिंगर रोल करतायत, मिड विकेटला चेंडू खेळतायत अलॉंग विथ कार्पेट. पण बघतायत पुष्पकला धावसंख्या पोहोचले 15 वरती. एका बाजूने निलेश पाटील ज्यांच्याकडे प्रचंड असा अनुभव आहे आणि दुसऱ्या बाजूने त्यांचा आयकॉन खेळाडू. म्हणजे ही जोडी भरपूर महत्त्वाची आहे आणि या महत्त्वाच्या जोडीने महत्त्वाचं काम करणं हे नंडोरे संघासाठी उपयुक्त ठरणार आहे. परंतु समोर संदीप पाटील आहे, ते थोडासा हलकासा बाहेर काढला, स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता निलेशांचा. सिंगल कंप्लीट झालाय, दुसऱ्या धाबेसाठी धावत आहेत आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. टाळ्यांचा गजर बघायला मिळत आहे. निलेश पाटील आपलं 100% योगदान देत आहेत. अनेक ऊन पाऊस आले आणि पिच क्युरेटरच्या भूमिकेमध्ये ज्यांचं नेहमी मोठं योगदान असतं, ज्यांनी नुसतं पिच विकेट बघितलं, विकेट बघितल्यानंतर ते अंदाज लावत आहेत की विकेट कशा पद्धतीने खेळते, एवढा प्रचंड अनुभव आहे त्यांच्याकडे. पुढील चेंडू, ओ हलकासा ब्रेक, ही खासियत राहिले संदीप पाटील यांची. फिंगर रोल काय कंप्लीट करतायत आणि चेंडूला फिरवत आहेत. षटकाची झाली ते समाप्ती. 3-4 षटकं परिपूर्ण होत आहेत आणि धावा स्कोर कार्डवरती 17. यश डिजे. कॉमेंट्री बॉक्समध्ये यावे. मुख्य कॉमेंट्री बॉक्समध्ये मयूर चौधरी, विपुल, तुषार, विद्येश, दर्शन राऊत. दर्शननं प्रभावित केलं. पहिल्या मॅचमध्ये थोडेसे उशिरानं आले, परंतु बॅटिंग दाखवत त्यांनी दाखवून दिलं की माझ्याकडे किती क्लास चांगला आहे. त्यानंतर या संघानं त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि त्याला आता 2 षटक देताना आपण बघतोय. बघूया दर्शन तयार. पुढील चेंडू घेऊन, ओ यावेळेला थोडासा खांद्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न, चेंडू थोडासा बाउन्स झाला आणि त्याचा फायदा उचललाय. सरळ लॉंग लेगच्या डोक्यावरनं एक्झिक्युशन प्रॉपर बघायला मिळत आहे. येतो इथे संघर्षाचा शंखनाद करणारा एक हँडसम षटकार. धावसंख्या 23 वरती पोहोचते. पुष्पक आपले इरादे स्पष्ट करतायत. थोडासा टॉस झाला चेंडू आणि त्याला हुकमध्ये कन्वर्ट करत लॉंग लेगला पाठवलंय. स्टँड ऑन डिस्पॅच षटकार. पुढील चेंडू, इथे फटका फसलाय. आपण बघतायत, तुम्ही जर कालपासनं क्रिकेट जर बघत असाल तर लॉंग लेगचा जो रिझन आहे, लॉंग ऑनचा रिझन आहे, तिथून चेंडू बाहेर टाकणं थोडंसं कठीण होत चाललं आहे. बिहाइंड द विकेट धावा येत आहेत, बॅकवर्ड टच स्क्वेअर लेगला धावा येत आहेत, पॉईंटला धावा येत आहेत, एक्स्ट्रा कवर्सला धावा येत आहेत. परंतु जर तुम्ही 20 सेपमध्ये खेळत असाल आणि तुम्ही जर लॉंग ऑनला जर क्लिअर करण्याचा प्रयत्न करत असाल तर तिथून मात्र चान्सेस कमी आहेत. हे कालपासून आपण बघतोय आणि तेच घडलं इथे. पुष्पक चांगला खेळत होता, लॉंग लेगमधनं षटकार आला, परंतु लॉंग ऑनला क्लिअर करण्याचा त्यांचा प्रयत्न इथेच थोडासा विफल ठरलाय आणि फलंदाज पुष्पक माघारी परतलाय. न्यूमान साजन आलेले आहेत. साजन मैदानाच्या आतमध्ये 23 वरती आणखीन एक धक्का लागलाय. विकेट क्रमांक आपण बघतायत
5, 23 वरती 5. दर्शन राऊत पुढील चेंडू घेऊन चांगला फुलटॉस चेंडू आपण बघताय, थोडासा गतीला कमी केलं. एक्स्ट्रा कव्हरमध्ये संदीप पाटील आहेत. 24 झालेले आहेत. अजूनही ह्या इनिंगमधील जर आपण बघितलं तर टोटली 9 चेंडूंचा खेळ शेष आहे. थोडंसं फील्डमध्ये तब्दिली बघायला मिळते. शॉट मिड ऑफ ठेवलं गेलं आहे गिरीश राऊत यांना. आणि जो 30 यार्ड सर्कलमध्ये स्वीपर कव्हरचा खेळाडू होता त्याला थोडंसं 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फिल्डिंगला सजवलं आहे. आणि इथे बॅटला स्विंग करतायत परंतु फटका फसलाय. निलेश पाटील थोडेसे नाराज आहेत. प्रयत्न चांगला होता, डिस्टन्स क्लिअर करू शकलेले नाहीत. धक्का क्रमांक 6 लागतोय. आपण बघताय सनसाई जीविका 11 नंडोरे संघाचा फलंदाज आउट. टिसे झालाय. 6 विकेट 24 धावा. थोडंसं स्ट्रगल करताना संघ दिसतोय आपल्याला. प्रथम बॅटिंग करणारा संघ या मॅचमध्ये थोडासा बॅकफूटवरती आपण सकाळच्या 17 बघितलंय, कारण चेंडूवरती लवकर बॉल येत नाही आहे हे सातत्याने आपल्याला दिसलंय. पुढील चेंडू कांद्याचा उपयोग केला या वेळेला. कॉटन बॉलची संधी आहे. आपण बघतोय काय पंचांचा डिसिजन. लेग बाईच्या रूपानं सिंगल कंप्लीट झालं इथे आणि धावसंख्या पोहोचते 25. विपुल किणी यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये यावे. विपुल किणी. अंतिम चेंडू. चांगली गोलंदाजी आहे, प्रभावशाली गोलंदाजी, परफेक्ट एक्युरेसी बघायला मिळते. गुड बॉल आउटसाइड ऑफ सम. पडल्यानंतर हलकासा टर्न झालाय. षटकाची होते समाप्ती. 5 षटकं परिपूर्ण. दर्शन आपण बघतायत या षटकामध्ये त्याने 2 षटकं हाताळलेले, 10 धावा आणि 3 विकेट. हा गोलंदाजीचं विश्लेषण राहिलंय. आता अंतिम षटकामध्ये कमलेशला प्राचारण केलंय. तर भोजनाचा काउंटर सुरू आहे. ज्यांना जेवण करून घ्यायचं असेल जेवण करून घ्या. आपण जेवणाचा आस्वाद घ्या. सर्वांना मी पुनश्च विनंती करतोय. कोडण गावातील सदस्य निकिता पाटील यांचे स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. फिंगर रोल केले आणि त्याच रिझनमध्ये पुनश्च मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न डीप काउ कॉर्नरमध्ये. इथे आणखीन एक धक्का लागतोय. 7वा विकेट मागे परतताना. स्कोर कार्ड पूर्णतः थांबलंय 25 वरती एसटीचे. पण सलग 5 वर्ष खूप चांगल्या पद्धतीने नियोजन बघायला मिळालं. संपूर्ण टीम कुणालची मात्रे असतील, येथील जे पाटील साहेब असतील आणि त्यांच्या संपूर्ण अंटायर टीमने सलग 5 वर्ष खूप चांगल्या पद्धतीने जे मॅनेजमेंट आपण वाघोबा चषकाचं बघितलं. पुढील चेंडू वेट केलं, स्टिअर केले हलकंसं. गलीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय तिथे. आता फिल्डिंग टीमच्या बाजूने सर्व काही होताना आपण बघतायत. स्कोर थांबला गेलाय. विकेट माघारी परत आहेत. आणखीन एक दिग्गज खेळाडू परेश पाटील दाखल झालेले आहेत. परेश पाटील सुद्धा एक अप्रतिम खेळाडू आहेत.
नॉनस्ट्रायकिंगकडे ते येऊन दाखल होत आहेत. आपण बघतायत स्कोर कार्ड 26. तिसरा चेंडू गोलंदाज कमलेश. याही वेळेला आपण बघतायत चेंडूला फिरवत आहेत कमलेश. वेग आणि वेगासोबत टर्न सुद्धा आहे. इट्स अ डॉट बॉल. बघूया पंच बॅटिंग टीमने मात्र चॅलेंज केलं या चेंडूला. चेक करा वाईट आहे की नाही. 26 हवा आहे स्कोर कार्डवरती. आणि चेंडू क्रमांक 3 आपण बघतोय ज्याचं इट्स अ फेअर डिलिव्हरी, इट्स अ फेअर बॉल. डिव्यू गमावला बॅटिंग टीम. स्कोर कार्डवरती येते 26 हवा. 3 चेंडूंचा खेळ संपला. इथून मात्र फलंदाजाला आपला आक्रमकता दाखवावी लागणार आहे. पुढील चेंडू ते लॉफ्ट केला आहे. बघूया डिस्टन्स कव्हर होईल का. आणि आणखीन एक विकेट डाऊन. विकेट क्रमांक आपण बघतायत 8. चेंडू आहेत नॉनस्ट्रायकिंगकडे परेश आहेत. आणि आता मिलिंद म्हात्रे उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्यांची छाप त्यांनी पाडले. आता फलंदाजीसाठी 2 चेंडू असताना त्यांच्या बॅटमधनं येणाऱ्या धावा या खऱ्या अर्थाने आपण बघतायत की सनसाई जीविका 11 नंडोरी संघासाठी संजीवनीचं काम करतील. जेवढ्या धावा तुम्ही इथून बनवणार तेवढ्या धावा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने पुढे जातील. रुपेश पाटील साहेब उत्कृष्ट निवेदक, चांगले कॉमेंटेटर, उत्कृष्ट यष्टीरक्षक. अनेक मोर्चा बांधणीवरती रुपेश पाटीलनं आपलं नाव कोरलेलं आहे. बघूया पुढील चेंडू. इथे आपण बघतायत मिलिंद लाफ्ट करण्याचा प्रयत्न अलॉंग विथ कार्पेटला चेंडू खेळताय. सिंगल कंप्लीट झाले. परेश पाटील इथे मात्र स्ट्राईकवरती आहे. 27 झालेले आहेत. शेवटचा चेंडू आहे. परेश पाटील प्रचंड अनुभव त्यांच्याकडे आहे. अजूनही चांगले शॉट त्यांच्या बॅटमध्ये आपण सातत्याने बघतोय. क्रिकेटवरती ज्यांचं नितांत प्रेम असे परेश पाटील आपल्याला बघायला मिळतात. आणि इथून जर त्यांनी त्यांचा बेस्ट दिला, एक चांगली फिनिश केली, जसं मी मगाशी म्हटलं होतं की इथून येणारी प्रत्येक धावी त्यांच्यासाठी संजीवनीचं काम करेल, एक ऊर्जा देण्याचं काम करेल. कारण शिवशाही संघानं ज्या पद्धतीने बॉलिंग केलेली आहे वाखाणेजोगी आहे. त्यांची ड्राईव्ह चांगला आहे, परंतु एक्स्ट्रा कव्हरला संदीप पाटील स्वतः आहेत. एक धाव कंप्लीट होते. आणि 28 स्कोर कार्डवरती आपण बघताय 29 टार्गेट. त्याच्या काल आणि आजच्या दिवसामध्ये जर आपण स्कोर बघितला तर कालच्या आणि आजच्या दिवसामधला हा कमी स्कोर आहे, परंतु क्रिकेट आहे. पहिल्या मॅचमध्ये आपण बघतोय अनेक दिग्गज खेळाडू समोर असताना संघाने शिवसाई कुडण संघाने 45 धावा सेव्ह केल्या होत्या. इथे 29 सेव्ह करण्याची एक मोठी जिम्मेदारी आहे ती गोलंदाजाकडे. सनसाई जीविका 11 नंडोरी संघाकडे ती असणार आहे. बघूया त्यांचे गोलंदाज कशा पद्धतीने कामगिरी करतील आणि 29 धावा वाचवण्यासाठी त्यांचं बेस्ट कसं देतील हे तुम्ही बघत राहा, ऐकत राहा. मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची प्रीमियर लीग म्हणून शेषवंशीय क्षत्रिय भंडारी समाज पर्व 2 गौरवशाली प्रवास भंडारी प्रीमियर लीग 2026चा
केळवा आर्यन. आर्यन केळवा आणि आता विपक्षात टीम तारापूर वॉरियर्स. चला दोन्ही कर्णधार या टॉस बॉक्समध्ये तिथे टॉस केला जाईल या नेक्स्ट मॅचचा. चला बॅट्समन देखील पाठवा मैदानात. इथे टॉस बॉक्समध्ये केळवा आर्यन. न 30 टार्गेट आहे आणि पुष्पक आलाय. पुष्पकच्या समोर आपण योगेश किनी यांना बघतोय. तर प्रत्येक आहे नॉन स्ट्रायकिंगकडे 36 चेंडू आणि 29 टार्गेट. पण बघता या ठिकाणी कमी धावांचं टार्गेट आहे, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये लो स्कोरच्या मॅचेस आपण थरारक बघितलेले आहेत. प्रत्येकाला अनुभव वेगळा आहे. प्रत्येकाकडे अनेक मॅचचा अनुभव आहे आणि प्रत्येकजण आशावादी आहे. आणि जो व्यक्ती आशावादी असेल ना, त्याला मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करण्यासाठी त्याची आशा त्याला तयार करत असे. पूर्ण अर्थाने त्यांच्या ज्या इच्छा आहेत ते विजयासाठी पुष्पक. टायमर ऑन झालेला आहे. जसं पहिला चेंडू पडेल टायमर ऑन होईल. पहिला ड्राईव्ह केला आहे. आपण बघताय सिंगल घेण्याचा प्रयत्न आता प्रतीक आलेले आहेत आणि प्रतीकसाठी ATM इथे ओपन झालं आहे. परेश राऊत सरांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आहे. पण बघतायत प्रतीक. परेश सरांच्या माध्यमातून मात्र अनाऊन्समेंट झालं आहे. पुष्पक चेंडू क्रमांक दुसरा घेऊन. ओ टायमिंग प्रॉपर आहे. वेग आणि वेगाचा फायदा उचललाय. फक्त दिशा दिली आणि चौकार आलाय. लॉंग लेगमधनं येतोय 4 डिझे. तिसऱ्या चेंडूवरती विकेटचं पतन. 5 धावा झालेले आहेत. 29 टार्गेट आहे. थोडंसं बरं लागला चेंडू आणि तिथे मात्र प्रतीकच्या खेळीला पूर्णविराम लागल्यानंतर बनडाऊन बॅटरच्या भूमिकेमध्ये दर्शन राऊत आपल्याला इन ॲक्शन बघायला मिळत आहेत. पुष्पकच्या अगेन हलवार स्टिअर करतायत. धावसंख्या 6 वरती पोहोचते आहे. कमी धावांचा पाठलाग करायचा वेळ भरपूर आहे बॅटिंग टीमकडे आणि त्याचा फायदा घेत सामंजस्यपणे क्रिकेट खेळत आहेत. एक संयम दाखवताना आपल्याला बघायला मिळत आहेत. हॅलो. परेश राऊत सरांच्या माध्यमातून दर्शन यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय षटकारासाठी. तारापूर वॉरियर्सचे कर्णधार आणि केळवा आर्यनचे कर्णधार टॉस बॉक्समध्ये यावे कृपा करून. टॉससाठी वेगानं चेंडू इथे जातोय आपण बघतायत आणि वाईट +4 आपल्याला बघायला मिळतं. एकंदरीत 5 धावा ॲड होतील आणि धावसंख्या पोहोचली ती म्हणजेच 11 वरती. कुठेतरी बँक बॅलन्स कमी आहे आणि अशा वेळेला तुम्हाला प्रत्येक रन्स वाचवायचे.
मॅच पुढे घेऊन जायची आहे आणि त्याच्यासाठी प्रत्येकानं आपलं बेस्ट देणं गरजेचं आहे. जिंकणं किंवा हारणं निर्णायक क्षण असतात, परंतु तुम्ही मैदानाच्या आतमध्ये कसे ॲक्टिव्ह होत आहे याच्यावरती भरपूर काय मॅचचा डिसिजन असतो. ओ लॉफ्ट केलाय, पिकअप शॉट, यावेळेला चेंडू सरळ जाऊन थांबतोय. तो लॉंग ऑन डीप काव करूनचा खेळाडू आणि योगेशच्या खेळीला लागतोय पूर्ण विराम. फलंदाज आऊट. गिरीश राऊत न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गिरीश एक अप्रतिम असे खेळाडू आहे आणि इथे मात्र जिम्मेदारी त्यांनी उचलले. त्याला माहिती आहे मला मैदानामध्ये जाणं गरजेचं आहे. 29 धावांचा पाठलाग असताना 11-2 गडी बाद आपण बघतायत. पहिलं षटक आहे एका बाजूने. केवयाचे कर्णधार आलेले आहेत, तरी तारापूर वॉरियर्सचे कर्णधार कृपा करून टॉससाठी यावे. पुष्पक धावा आलेले आहेत, परंतु कुठेतरी 2 विकेटही आलेले आहेत. बघूया गिरीश लेफ्ट हँड बॅटर मैदानाच्या आतमध्ये हळुवारपणे फक्त दिशा दिले. रन्स घेण्याचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नाही. पहिलं षटक संपलंय 11चं. येणाऱ्या 30मध्ये तुम्हाला बनवायच्या टोटली 18 धावा आपण बघतायत. चेक सर या ठिकाणी टॉस तो केला जातोय भाग्यदेवजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते. या नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. टॉस बॉक्स करण्याकरता 2 टीम, एका बाजूने टीम आपण पाहणार आहोत तारापूर वॉरियर्स आणि एका बाजूने टीम जे असेल केळवा आर्यन्स. या 2 टीम असतील. इथे टॉस केला जातोय. चॉईस दिली जाईल कॉल दिला जाईल केळवा आर्यन्स या टीमकडनं. जय भंडारी हा कॉल दिलाय आणि टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करणार आहेत. कालच्या 2 मॅच झाल्या, दोन्ही मॅच तुम्ही जिंकलेत. प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहेत. समोर तारापूर वॉरियर्स आहे की ते धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल पहिल्या 6 ओव्हरला. 45 ते 50 रन्सच्या मध्ये आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. 45 ते 50 मध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. तुला असतील शुभेच्छा. मी कर्णधार प्रज्वलकडे जातोय. प्रज्वल, टॉस तू जिंकला असता तर तुझा निर्णय काय असता? टॉस तू जिंकला असता तर तुझा निर्णय काय असता? माझा निर्णय फलंदाजीच असता, कारण आम्ही जे दोन्ही सामने जिंकले ते फलंदाजी करूनच जिंकलेत. त्यामुळे आमच्याकडे बॉलर चांगले आहेत, फलंदाजीच चालेल आम्हाला. मॅच चालू आहे, जास्त वेळ घेणार नाही आहे. ओव्हर टू कॉमेंटर बॉक्स. वळूया आपण पुढील चेंडू. हलकासा स्टिअर केला, इथे फटका फसलाय आणि दर्शन माघारी परतताना आपण बघतायत. विकेट क्रमांक 3 इथे माघारी परततोय. धावसंख्या आहेत त्या 15. 14 धावांची गरज आहे आणि 15 3. अक्षय किणी बोईसर यांना मी थँक्यू म्हणतोय. अक्षयजी किणी साहेब त्यांच्या माध्यमातून चांगलं सहकार्य या स्पर्धेला मिळतं आहे. लोकप्रिय समाजसेवक आपण बघतोय. प्रणील राऊत सरांच्या माध्यमातून जनरेटरची सुविधा त्यांच्यामार्फत उपलब्ध झाले. त्यांनाही थँक्यू म्हणते. न्यूमॅन मॅक्सवेल येतोय. संदीप पाटील. 15 झालेले आहेत. 14ची गरज आहे. 3 विकेट माघारी परतलेले आहेत. कुठेतरी सिंगल खेळण्याचा प्रयत्न आणि खूप सिल्ली पॉईंटला एक चांगला झेल तिथे बघायला मिळाला. आता संदीप पाटील समोर आपण कविशला बघतोय. कविशनं प्रभावित केलं आहे. पुष्पकनं चांगली गोलंदाजी हँडल केली. दर्शन राऊतकडनं आपण बघितलं की चांगला स्पेल बघायला मिळाला आहे. असे अनेक चेहरे आहेत जे आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पुढे येताना बघतोय. ड्राईव्ह करतात हलकासा मिड ऑफ रिझनला. खूप चांगलं फील्ड होईल. धावसंख्या 16 वरती स्थिरावते.
प्रत्येक रन्स नंतर विजयाच्या समीप जाताना आपल्याला शिवसाई कुडण संघ दिसणार आहे, कारण 29 धावांचं टार्गेट होतं. फलंदाजी करताना सनशाई जीविका 11 नंडोरे संघाच्या फलंदाजाने थोडंसं नाराज केलं. धावसंख्या जी हवी आहे गोलंदाजासाठी, जो मानसिक आधारासाठी, ते देऊ शकलेले नाहीत. परंतु जेवढ्या आहेत तेवढ्या आम्ही वाचवणार हा त्यांचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुढील चेंडू शॉर्ट बॉल होता, पुलचा अटेम होता, थोडासा खाली राहिला, सिंगल कंप्लीट होती आणि धावसंख्या पोहोचते ती 17 वरती. 17 धावा, एक एक दुहेरी धावांवरती लक्ष केंद्रित करताना आपण बघताय षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहेत आणि 17 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शिवसाई कुडण संघ आपल्या स्कोअर कार्डवरती लावताना दिसतोय. पुढील चेंडू समोर आहेत संदीप पाटील, स्टेप आउट करत सरळ स्लॉटमध्ये आलेल्या चेंडूला लॉंग ऑफच्या डोक्यांवर पाठवून देतात. स्टँड अँड डिस्पॅच 6 डीजे. हो, गुड बॉल, थोडासा बॅक ऑफ द गुड लेन ठेवला. कविश यांनी जो पहिला चेंडू टाकला असं वाटलं होतं की डिफेन्स करतील संदीप पाटील, परंतु त्याने त्याचा फायदा उचलला. डान्सिंग ग्राउंड विकेट आले आणि सरळ लॉंग ऑफच्या डोक्यावरनं षटकार मारत 23 धावा स्कोअर कार्डवरती राहिलेले. आता 6ची गरज आहे. येणारे 18 चेंडू नाही 24 चेंडू आणि 24मध्ये 6, कारण 2 षटकामध्ये तब्बल धावा झालेल्या आहेत, त्या म्हणजे 23. पुष्पक पुनश्च गोलंदाजीसाठी येतोय. मध्ये 6 वाचवायचे आहेत. प्रत्येक रन्स जसं मी मगाशी म्हटलं की विजयाचा सुगंध दरवळताना बॅटिंग टीमकडे दिसणार आहे. गिरीश स्ट्राईकवरती आहेत. थोडंसं गिरीशसाठी ऑन साईडला फील्डची विवरचना आपल्याला बघायला मिळते. लॉंग लेग, मिड विकेट, डीप बॅकवर्ड टच, स्क्वेअर लेग, 3 खेळाडू हे सरळ बाउंड्री लाईनच्या जवळ ठेवले गेले आहेत. एकमात्र खेळाडू सर्कलमध्ये बघायला मिळतोय तो म्हणजेच शॉर्ट फाईन लेगला ऑन साईडला. पुढील चेंडू पुष्पक, समोर गिरीश आहेत. गुड बॉल पडल्यानंतर कट झालाय मध्ये. चांगला चेंडू पुष्पक यांचा. पुष्पकडे क्षमता आहे, इकॉनॉमिकल चांगली आहे पुष्पक यांची आणि खूप चांगले चेंडू कट करतायत ते. परंतु इथे कुठेतरी धावाच्या हव्या होत्या, त्या स्कोअर कार्डवरती आल्या नाहीत आणि तदनंतर मात्र चांगले गोलंदाजसुद्धा आपण बघतायत. वेट केलं, वॉच केलं, त्याच्यानंतर स्क्वेअर ऑफ द विकेट हलकासा बॅटचा फेस ओपन करत डीप बॅकवर्ड पॉईंटला जंटली पुश केलं फॉर सिंगल. स्कोअर कार्ड 24 वरती पोहोचते. 5 धावा दूर विजयापासनं शिवसाई कुडण संघ. पहिली मॅच हरली आणि त्यानंतर जो रिदम पकडला, जो मोमेंटम पकडले या संघानं, ते काबिले तारीफ आहे. पुढील चेंडू आपण बघतायत हलकासा स्टिअर करण्याचा प्रयत्न होता डाऊन द लेग सम. चेंडू खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळतोय पुष्पक यांचा. गुड बॉलिंग. स्कोर जसं मी चर्चा झाली आपली की खऱ्या अर्थाने 50 तरी हव्या होत्या. 50 रन्स डिफेन्स करण्यासाठी वेगळी मजा असते. पुढील चेंडू राऊंड विकेट. इथे मात्र आपण बघतायत शॉर्टम पूल, वेगवान चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. स्कोर इज लेबल नाव. 1 रन मोर टू विन. 28 झालेले आहेत आणि आता एका धावेची गरज आहे. शिक्कामोर्तब करतील शिवशाही कुडण संघाचे मॅक्सवेल या नावानं प्रसिद्ध खेळाडू आहे संदीप पाटील. स्ट्राईकवरती आहेत. मॅच फिनिशरची भूमिका त्यांच्याकडे आहे आणि 1 रन स्टॅप करत निलेश पाटील तिथे चेंडूला फील्ड करतील. तद्वर सिंगल कंप्लीट झाले आणि विजयावरती शिक्कामोर्तब. हार्डलक सनसाई जीविका 11 नंडोरे संघ. खूप चांगलं क्रिकेट आपल्या माध्यमातून बघायला